नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एका जबरदस्त आणि पूर्णपणे मोफत शिष्यवृत्तीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. तुम्ही महाराष्ट्र, बिहार, यूपी, हरियाणा, दिल्ली किंवा भारतातील कोणत्याही राज्यातील रहिवासी असाल, तरीही तुम्ही सर्वजण या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे या स्कॉलरशिपसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा टेस्ट देण्याची गरज नाही आणि अर्ज करण्यासाठी कुठलीही फी देखील आकारली जाणार नाही. या योजनेचं नाव डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिष्यवृत्ती असं असून सर्व राज्यांतील मुलांसाठी याचे अर्ज भरणं आता सुरू झालं आहे. चला तर मग ही स्कॉलरशिप नक्की कोणत्या मुलांना मिळणार, यासाठी अप्लाय कसं करायचं आणि पात्रता निकष काय आहेत, याची सविस्तर माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया. ही माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बडी फॉर स्टडी या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल किंवा तुम्ही गुगलवर थेट बडी फॉर स्टडी राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 असं सर्च केलं तरी तुमच्यासमोर मुख्य पेज ओपन होईल, जिथं तुम्हाला याची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. आता आपण पाहूया की ही स्कॉलरशिप नेमकी कोणत्या मुलांना दिली जात आहे आणि ती कोणाला मिळणार आहे. जे मुलं 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाली आहेत आणि ज्यांनी 2026 मध्ये आपली 10वी आणि 12वीची परीक्षा पास केली आहे, त्या सर्व मुलांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे. ही स्कॉलरशिप 10वी आणि 12वी पास झालेल्या सर्व मुलांना त्यांच्या फी स्ट्रक्चर आणि खर्चावर आधारित जास्तीत जास्त 30,000 रुपयांपर्यंत मिळणार आहे. जेव्हा तुम्ही त्या वेबसाईटला जाल, तिथं स्पष्टपणे 10वी पास आणि 12वी पास अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे पेज पाहायला मिळतील. म्हणजे 10वी आणि 12वी दोघेही यावर अर्ज करू शकतात. आणि लक्षात ठेवा, 28 जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. याचा अर्थ तुम्ही आजपासूनच सुरुवात करा आणि 28 जूनपर्यंत यासाठी अर्ज करू शकता. वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करा किंवा अप्लाय नाऊ असा ऑप्शन दिसेल, जिथून ही प्रक्रिया पूर्णपणे सुरू झाली आहे. आता वळूया 10वीच्या विद्यार्थ्यांकडे, की कोणत्या मुलांनी हा फॉर्म भरायचा आहे आणि 10वीतले कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. सगळ्यात आधी इथे स्पष्ट लिहिलंय की विद्यार्थ्यांनी 2026 मध्ये 10वी बोर्डची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांना बोर्ड परीक्षेत किमान 65% मार्क्स मिळालेले पाहिजेत. बघा, हा एक स्कॉलरशिप प्रोग्राम आहे आणि याचा उद्देश म्हणजे शिकत असलेल्या सर्व हुशार मुलांना सपोर्ट करणं आणि मदत करणं हा आहे, जेणेकरून ते शिक्षणात आणखी चांगलं करू शकतील. म्हणून क्रायटेरिया असा ठेवला आहे की ज्या मुलांचे मार्क्स 10वीत 65% किंवा त्याहून जास्त आहेत तेच यासाठी अप्लाय करू शकतात. आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, तुमच्या घरचं एकूण वार्षिक उत्पन्न पेरेंट्सचं इन्कम 8 लाखांपेक्षा कमी असावं. तुम्ही जसं इन्कम सर्टिफिकेट उत्पन्न प्रमाणपत्र बनवता, त्यात तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे लिहिलेलं असतं, ते 8 लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे 2026 मध्ये उत्तीर्ण व्हा, मार्क्स 65% किंवा जास्त असावे आणि कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे. मग तुम्ही अप्लाय करू शकता. त्यात असंही लिहिलंय की अर्ज करणाऱ्या मुलांपैकी कोणत्या मुलांना प्राधान्य प्रेफरन्स दिला जाणार आहे. पहिलं म्हणजे सरकारी शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्राधान्य मिळेल. जर तुम्ही सरकारी शाळेतून 10वी उत्तीर्ण केली आहे, जसे सरकारी शाळांमधील CBSE किंवा ICSE बोर्ड असेल आणि जर तुम्ही प्रायव्हेट संस्था किंवा खाजगी शाळेमधून उत्तीर्ण झाला असाल, तर तुम्हाला प्राधान्य मिळणार नाही. कारण या योजनेचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या मागास व गरीब मुलांना मदत करणे आणि ज्या मुलांपर्यंत साधनं आणि सुविधा नाहीत, त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवणे हे आहे. दुसरं म्हणजे एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल, म्हणजेच ज्याला सामान्यतः विकलांग म्हणतात, तशा दिव्यांग मुलांनाही यात प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि तिसरं म्हणजे नॉर्थ ईस्टमधल्या असम, सिक्कीम, मणिपूर, मेघालय या राज्यांतील मुलांना, तसेच एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणजेच भारत सरकार ज्या जिल्ह्यांना आकांक्षी जिल्हे म्हणून घोषित करते, त्या भागातील विद्यार्थ्यांना देखील यात प्राधान्य दिलं जातं. आता आपण पाहूया की विद्यार्थ्यांना कोणती कोणती कागदपत्र लागतील. यासाठी तुम्हाला तुमचा सध्याचा पासपोर्ट साईज फोटो द्यावा लागेल. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा तुमच्याकडे असणारं दुसरं काही ओळखपत्र द्यावं लागेल आणि 10वीची मार्कशीट द्यावी लागेल. त्याशिवाय तुम्ही पुढे शिक्षण घेऊ इच्छिता हे दाखवण्यासाठी 11वी मध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणजेच 11वीचं कॉलेज आयडी कार्ड किंवा ॲडमिशन लेटर तुम्हाला द्यायला लागेल. सोबतच फी रिसिप्ट आणि फी स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला कॉलेजला किती फी द्यायची आहे, तुमचा किती खर्च आहे, ते सगळं द्यायचं असेल. कारण या फी रिसिप्टवरून तुम्हाला ट्युशन फीस, बुक्स वगैरेसाठी 30,000 रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. लक्षात ठेवा, ही एक प्रकारची NGO म्हणजेच एक प्रायव्हेट संस्था आहे, जी तुम्हाला पैसे देईल. ही सरकारची स्कॉलरशिप योजना नाही आहे. त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त वार्षिक पालकांच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल, जे कॉम्पिटंट अथॉरिटीने म्हणजेच सरकारी अधिकाऱ्याने जारी केलेलं असावं. म्हणजेच तुम्ही सरकार नियम सांगतं, त्याप्रमाणे ब्लॉकमध्ये तहसील कार्यालयात जाऊन हे उत्पन्न प्रमाणपत्र बनवून घ्यावं लागेल. आणि जोही मुलगा अर्ज करणार आहे, त्याचं बँक खात्याचं बँक डिटेल्स लागणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 10वीचे विद्यार्थी यासाठी घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून अर्ज कसा करू शकता, याची सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस नीट समजून घ्या. सगळ्यात आधी तुम्हाला वेबसाईटवर दिसणाऱ्या आता अर्ज करा या बटणावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर अर्ज फॉर्म पेज ॲक्सेस करण्यासाठी तुमच्या आधीच नोंदणीकृत असलेल्या आयडीचा वापर करून बडी फॉर स्टडीमध्ये लॉग इन करा.
पण समजा जर तुम्ही या वेबसाईटवर आधीपासून नोंदणीकृत नसाल, तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही तुमच्या ईमेल आयडी, मोबाईल नंबर किंवा Google खात्याचा वापर करून बडी फॉर स्टडीवर अगदी सहज साइन अप करू शकता. तुम्ही लॉग इन करताच तुम्हाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिष्यवृत्ती कार्यक्रम 2026 टू 2027 च्या मुख्य अर्ज पृष्ठावर म्हणजेच ॲप्लिकेशन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल. तिथे आल्यावर अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यासाठी तुम्हाला अर्ज सुरू करा या बटणावर क्लिक करावं लागेल. यानंतर तुमच्यासमोर जो ऑनलाईन अर्ज उघडेल, त्यामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती आणि तपशील अचूक भरा. माहिती भरून झाल्यावर मी मगाशी सांगितलेली सर्व संबंधित कागदपत्रे तिथे स्पष्टपणे अपलोड करा. कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तिथं असलेल्या अटी व शर्ती स्वीकारून टिक करून प्रिव्ह्यू या पर्यायावर क्लिक करा. प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर संपूर्ण फॉर्म दिसेल. जर प्रिव्ह्यूमधील सर्व तपशील बरोबर असतील, तर तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण होईल. ही 10वीच्या मुलांबाबतची गोष्ट झाली. आता 12वी पास झालेल्या मुलांबाबत बोलूयात. तर 12वीच्या मुलांसाठी काय काय निकष आणि कागदपत्र आहेत ते नीट बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मुलं 2025 आणि 2026 साली 12वी पास झाली आहेत, ती यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी तुमच्या 12वीच्या बोर्ड परीक्षेत किमान 65% मार्क्स असायला हवेत आणि तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावं. मग तुम्ही हा अर्ज करू शकता. याशिवाय आणखी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे 10वी प्रमाणेच इथेही सरकारी शाळेतील मुलांना, दिव्यांग विकलांग विद्यार्थ्यांना आणि ईस्ट व नॉर्थ ईस्ट येथील आशादायक म्हणजेच आकांक्षी जिल्ह्यांतील मुलांना निवडीच्या वेळी प्राधान्य दिले जाईल. या स्कॉलरशिपचे बेनिफिट्स काय काय आहेत? सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फी स्ट्रक्चरवर अवलंबून एकदाच 30,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप मिळेल. आता तुम्हाला तुमच्या खर्चाचा एक तपशील म्हणजेच बिल तयार करायचं, जे तुम्हाला तुमच्या शाळेकडून किंवा कॉलेजकडून मिळवायचं आहे. म्हणजे शाळेची फी किती जाते, ट्युशन फी किती आहे आणि तुमचा एकूण वार्षिक खर्च किती आहे, ते सगळं एकत्र करून बिल तयार करून सबमिट करायचं. त्यानुसार तुमच्या खर्चावरून जास्तीत जास्त 30,000 रुपयांची स्कॉलरशिप तुम्हाला इथून मिळू शकते. मग मी तुम्हाला परत एकदा सांगतो मुलांनो, की ही गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप नाहीये. ही एक प्रायव्हेट NGO संस्था आहे, जी मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत किंवा लोन वगैरे स्वरूपात आधार देते. हा फॉर्म अप्लाय करण्यासाठी कुठलाही चार्ज नाही, बिलकुल फ्री आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच अर्ज तयार करा. जर तुम्हाला 30,000 रुपये मिळाले तर तुमच्या शिक्षणात खूप मदत होईल आणि एक प्रकारे मोठा आधार होईल, ज्यामुळे तुम्ही शिक्षणात आणखी चांगलं करू शकता. ही संस्था प्रामुख्याने तुमच्या ट्युशन फीससाठी, पुस्तकांसाठी, स्टडी मटेरियलसाठी, निवासाच्या राहण्याच्या खर्चासाठी पैसे देते आणि जर तुमच्याकडे आणखी काही शैक्षणिक खर्च किंवा गरजा असतील, तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही हे पैसे वापरू शकता. याच उद्देशाने मुलांना ही स्कॉलरशिप रक्कम दिली जाते. आता 12वी करणाऱ्या किंवा 12वी पास झालेल्या मुलांना काय-काय डॉक्युमेंट्स द्यायचे, तर त्यांना देखील स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र, 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांच्या मार्कशीटचा फोटो द्यावा लागेल. त्यासोबतच प्रूफ ऑफ ॲडमिशन म्हणजेच तुम्ही 12वी नंतर पुढे कुठेही प्रवेश घेतला आहे की नाही, ते सुद्धा दाखवावं लागेल. तसेच फीची रसीद किंवा फी स्ट्रक्चर जर लागू असेल, तर त्याची सुद्धा रसीद द्यावी लागेल. यासोबतच पालकांचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आणि बँक खात्याचे पासबुक किंवा कॅन्सल चेकचा फोटो काढून तुम्हाला अप्लाय करावा लागेल. आता 12वीच्या विद्यार्थ्यांनी या स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. तुम्ही 12वीच्या पेजवर आल्यानंतर सर्वात आधी आता अर्ज करा या बटणावर क्लिक करा. त्यानंतर अर्ज फॉर्म पेज उघडण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत आयडीने बडी फॉर स्टडी पोर्टलवर लॉग इन करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या ईमेल, मोबाईल किंवा Google खात्याचा वापर करून तिथे साइन अप करून घ्या. लॉग इन झाल्यावर तुम्हाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिष्यवृत्ती कार्यक्रम 2026 टू 2027 च्या मुख्य अर्ज पेजवर पाठवले जाईल. तिथे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी अर्ज सुरू करा या बटणावर क्लिक करा. त्यानंतर उघडणाऱ्या ऑनलाईन अर्जामध्ये तुमचा सर्व आवश्यक तपशील अगदी अचूक भरा. माहिती भरून झाल्यावर 12वीसाठी लागणारी सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करा, ज्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र जसे आधार कार्ड, 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांच्या मार्कशीटचा फोटो द्यावा लागेल. त्यासोबतच प्रूफ ऑफ ॲडमिशन म्हणजेच तुम्ही 12वी नंतर पुढे कुठेही प्रवेश घेतला आहे की नाही, ते सुद्धा दाखवावं लागेल आणि फीची रसीद किंवा फी स्ट्रक्चर जर लागू असेल, तर इफ ॲप्लिकेबल नुसार ते अपलोड करावं लागेल. सोबतच पालकांचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आणि बँक खात्याचे पासबुक किंवा कॅन्सल चेकचा फोटो अपलोड करा. ही सगळी कागदपत्रे अपलोड केल्यावर अटी व शर्ती स्वीकारून प्रिव्ह्यूवर क्लिक करा आणि प्रिव्ह्यूमधील सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करून घेऊन अर्ज पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा. मी सगळ्या मुलांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ही कोणतीही सरकारी योजना नाही आहे आणि ना ही कोणतीही सरकारी शिष्यवृत्ती योजना आहे, ना ही महाराष्ट्र सरकार देत आहे, ना भारत सरकार, ना कुठलीही सरकार. ही एक खासगी NGO संस्था आहे जी हुशार, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या आणि प्रामुख्याने सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांना ट्युशन फी व इतर शैक्षणिक गरजांसाठी स्कॉलरशिप देते. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर बडी फॉर स्टडीच्या वेबसाईटवर जा किंवा Googleवर डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 टू 2027 असं टाईप करून सर्च करा.
तिथे तुम्हाला मुख्य पोर्टल मिळताच ते उघडा. समोर येणाऱ्या पेजवर अर्ज करा किंवा अप्लाय नाव असा पर्याय असेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सहज भरू शकता. ही सगळी माहिती मी तुम्हाला दिली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की अर्ज करायला हवा, तर नक्कीच तुम्ही अर्ज करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला अर्ज करायचा नाही, तर तुम्ही जे योग्य समजता त्याप्रमाणे स्वतःचा निर्णय घ्या. पण ₹30,000 मिळवण्यासाठी हा एक छान स्कॉलरशिप पर्याय आहे. त्यामुळे मी सांगेन की नक्कीच अर्ज करा. भारतात खूप संस्था सरकारसोबत मिळून मुलांच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी छान काम करत आहेत. जर तुम्हाला ही शिष्यवृत्ती हवी असेल, तर यावर नक्की अप्लाय करा आणि बाकीच्या सर्व तपशिलांसाठी तुम्ही स्वतः वेबसाईटवर जाऊन बघा. सगळी माहिती इथेच मिळेल. तर मुलांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या इतर सर्व मित्र-मैत्रिणींसोबत याला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या स्कॉलरशिपचा फायदा घेता येईल. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.